साधारण 1995-96 सालची गोष्ट आहे. मी त्यावेळी पुण्यात हडपसरमध्ये एका कंपनीत काम करायचो. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे गुरुवारी सुट्टी असायची. अशाच एका गुरुवारी मी आणि मित्र दिवसभर काही वैयक्तिक कामं करत फिरत होतो. त्यावेळी माझ्याकडे एक स्कूटर होती. त्या स्कूटरचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्या उजव्या बाजूचा ग्रिल सैल झाल्यामुळे चालवताना आवाज यायचा. तो आवाज येऊ नये म्हणून मी त्यावर पुढच्या बाजूने पाय ठेवून चालवायचो. याचा संदर्भ पुढे येईलच. तर आम्ही दोघं मित्र दिवसभर फिरून खूप दमलो होतो. रात्री 10 वाजता त्याला त्याच्या वानवडी येथील घरी सोडून मी पुढे हडपसरला जायला निघालो. वानवडी स्मशानभूमीसमोर जात असताना रस्त्याच्या कडेला एक 50 ते 55 वय असलेला माणूस उभा होता. त्याच्या एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात किटली होती. कदाचित तेलाची असावी. त्याने मला हात केला आणि मला बरोबर घे असा इशारा केला. त्या काळी मी कुणीही असं थांबवलं तर लिफ्ट देत असे. मी स्कूटर त्याच्या जवळ थांबवली. त्याला बस म्हटलं. तो बसला आहे असं जाणवल्यावर मी गिअर टाकून स्कूटर चालवायला सुरुवात केली. बसताना तो माणूस काहीतरी बोलला, पण दिवसभर थकलेला असल्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि सरळ गाडी पुढे चालवू लागलो. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माझा एक पाय उजव्या बाजूच्या ग्रिलवर होता. मध्येच स्पीड ब्रेकर आल्याने मी ब्रेक दाबण्यासाठी पाय पुढे केला. तोच ग्रिलचा आवाज सुरू झाला. मागे बसलेला माणूस खरं तर त्यावर पाय ठेवून बसणं अपेक्षित होतं. तो बसलेला असताना देखील आवाज येत आहे म्हणजे हा नक्की बॉनेटवर पाय ठेवून बसला असणार असे मला वाटले. म्हणून मी त्याला म्हटलं की पाय ग्रिलवर ठेवा, बॉनेटवर नको. तो नुसता म्हटला किंवा तो म्हटला असं मला जाणवलं. थोडं पुढे गेल्यावर तोच प्रकार. मी ग्रिलवरचा पाय काढला आणि आवाज यायला लागला. मी एकतर दिवसभर फिरून दमलेलो होतो, कधी एकदाचा घरी जाऊन झोपतो असं झालं होतं आणि त्यात हा माणूस गाडीच्या बॉनेटवर पाय ठेवून बसला असल्याने मी थोडा वैतागलोच. त्याला पुन्हा एकदा सांगितलं, पण त्याने काही उत्तर दिलं नाही. मी हेल्मेट घातल्यामुळे त्याला आवाज गेला नसावा म्हणून मी हेल्मेटचा फ्लॅप उघडून मागे मान करून सांगण्याचा प्रयत्न करू लागतो. बघतो तर तो माणूस गायब. अरे बापरे, हा कुठे गेला? आत्ता तो होता इथे. मी प्रचंड घाबरलो. एकतर तो स्मशानभूमीसमोरून माझ्या स्कूटरवर बसला होता. जसा हा विचार मनात आला माझे कान भीतीने गरम झाले. अंगाचा थरकाप होऊ लागला. संपूर्ण अंग शहारलं. त्यातही मी स्कूटर बाजूला घेऊन थांबवली. स्कूटर कशीबशी स्टँडला लावली. थोडा शांत होण्याचा प्रयत्न केला आणि विचार करू लागलो, हा नक्की गेला कुठे? मागे वळून बघतो तो 200 मीटर पर्यंत कुणीही दिसत नव्हतं. मग हा माणूस नक्की गेला कुठे? परत मागे जाऊन शोधण्याची हिंमत नव्हती. थोडा वेळ थांबल्यावर मी विचार करू लागलो की नक्की काय झालं हे? तो माणूस खरंच बसला होता का? की स्पीड ब्रेकरवरून जोरात गाडी घेतली तेव्हा तो खाली पडला? कारण त्याचे दोन्ही हात पिशवी आणि किटली धरण्यात व्यस्त होते, त्यामुळे तो कुठल्याही आधाराविना बसला होता. मला काहीच सुचत नव्हते. शेवटी मी लवकरात लवकर घरी जाण्याचा विचार केला आणि पुन्हा एकदा स्कूटरला किक मारून पुढे निघालो. पण मनातून हा विचार चालूच होता की हा गायब झाला कसा? मध्येच मी जेव्हा त्याला पाय ग्रिलवर ठेवायला सांगितले होते तेव्हा तर असा आवाज देखील आला होता. मग हा नक्की गेला कुठे? तर मित्रांनो, ह्या प्रसंगानंतर मी कुणालाही लिफ्ट देणं बंद केलं आहे. पण ह्यातून एक गोष्ट मात्र नक्की शिकलो की कितीही थकलेला असलो तरी सद्य स्थितीत आपण नक्की काय करत आहोत ह्याकडे लक्ष असणं गरजेचं. केवळ थकलेलो आहोत म्हणून कामात चुका होणं साहजिक आहे, पण तरीही मी तो माणूस व्यवस्थित बसला आहे की नाही हे बघायला पाहिजे होते. तसेच बसल्यानंतर त्याने त्याची पिशवी आणि किटली नीट ठेवली आहे की नाही हेही बघणं गरजेचं होतं. माझा भूताखेचांवर विश्वास नाही, आजही नाही. कदाचित माणूस बसलाच नव्हता आणि मी तो बसताना स्कूटर थोडी हल्ली म्हणजे तो बसला असा ग्रह करून मागे वळून न बघताच स्कूटर सुरू केली होती. तुम्ही कितीही थकलेले असा किंवा व्यस्त असा, त्या क्षणाला आपण काय करत आहोत आणि जे काही करत आहोत ते व्यवस्थितच केले पाहिजे हा धडा मला त्या प्रसंगातून मिळाला. बाकी तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा.